उज्ज्वला बैसाने येस मराठी न्यूज मध्ये आपलं स्वागत। आता पाहूया एक स्पेशल रिपोर्ट। ग्रामसेवक चांगला कामसू असेल तरच गावाचा विकास शक्य। शासनाच्या विविध प्रकारच्या योजना या ग्रामपंचायत स्तरावरून राबविण्यात येतात। यामध्ये ग्रामसेवक चांगला असायला पाहिजे। गाव पातळीवरील समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न केले असे प्रतिपादन जिल्हा परिषदेच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी ग्रामपंचायत विभागाच्या वर्षा पडोळ यांनी नीती आयोगाच्या आकांक्षी तालुका आढावा बैठकीत केले। आढावा प्रसंगी गटविकास अधिकारी महेश पोद्दार यांनी सांगितले की नीती आयोगाने भारतातील 500 तालुके निवडले आहेत। यापैकी महाराष्ट्रातून 27 तालुके आहेत। नाशिक जिल्ह्यातून एकमेव सुरगाणा तालुक्याची निवड आहे। याकरिता चिंतन शिबिर घेण्यात आले होते। यावेळी बैठका आयोजित केल्या जातात। प्रत्येक कामावर बारकाईने लक्ष ठेवले जाते। किलबिल मेळाव्यात बालकांचे आवाज, सॅम आणि मॅम, कुपोषित, तीव्र कुपोषित बालक कुपोषणातून मुक्त झाले पाहिजे याकरिता पालकांना कोंबड्या वाटप करण्यात आल्या होत्या। प्रत्येक विभागाने उत्कृष्ट सहभाग नोंदवला आहे। शिक्षण विभागातून 10वी 12वी परीक्षेत शिक्षणाचा दर्जा उंचावण्यासाठी प्रयत्न आवश्यक आहे। आरोग्य विभागामार्फत गोल्डन कार्ड वितरित केले जाते। विविध प्रशिक्षण आयोजित केले जाते। संपूर्ण अभियानात 6 मानके आहेत। गर्भवती महिला पोषक आहार, उच्च रक्तदाब, शुगर तपासणी, जमिनीचा पोत, बचत गटाची स्थापना केली आहे। त्यांना खेळते भांडवल उपलब्ध करून दिले आहे। पंचक्रोशीत कोणतेही दरिद्र रेषेखाली राहणार नाही याकरिता सर्वांनी मिळून प्रयत्न केले पाहिजेत, असे आवाहन गट विकास अधिकारी महेश पोद्दार यांनी केले। यावेळी मृदा प्रशिक्षण अहवाल वाटप करण्यात आले। शेतकरी काशीनाथ पवार यांना वैयक्तिक शेततळे याचा लाभ देण्यात आला। प्रताप पाटील यांनी दररोज जेवणात सकाळ संध्याकाळ भातच असतो, यामधून प्रोटीन कमी मिळतात, जेवणात विविधता असावी यासाठी अंगणवाडीत समुपदेशन केले। आदिवासी संस्कृती संकुल सुरगाणा येथे नीती आयोगाच्या आकांक्षातील तालुका कार्यक्रमातील संपूर्णतः अभियानाचा उद्घाटन सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला। या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी नीती आयोगातर्फे महाराष्ट्र राज्य समन्वयक श्रीमती मानवी मेहता यांनी भूषविले। प्रमुख अतिथी म्हणून उपमुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद नाशिक श्रीमती वर्षा पडोळ, जिल्हा नियोजन अधिकारी जिल्हा परिषद नाशिक, महिला बचत विकास प्रताप पाटील, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी जिल्हा परिषद नाशिक, तहसीलदार रामजी राठोड, गट विकास अधिकारी महेश पोद्दार, गट शिक्षण अधिकारी अलका देशमुख, तालुका कृषी अधिकारी प्रशांत रहाणे, डॉक्टर दिलीप रणवीर, अभियंता मोरे डॉक्टर लोणे, नियोजन सल्लागार नीती आयोगाचे विश्वजित डोके, श्रीमती शुभी मॅडम आदी उपस्थित होते। कार्यक्रमाच्या शेवटी संपूर्णतः अभियानातील सेल्फी पॉईंटचे उद्घाटन प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आले। येस मराठीसाठी तालुका प्रतिनिधी लक्ष्मण बागुल, बोरगाव। अशा प्रकारच्या ताज्या घडामोडींसाठी येस मराठी न्यूज यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि बघत रहा येस मराठी न्यूज।